तर आज पवार विरुद्ध पवार हा सामना रंगला. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. गुलाबी जॅकेटच्या प्रश्नावर अजित पवार भडकले. मी माझ्या पैशाने गुलाबी जॅकेट घातलं. माझ्या बुद्धीला जे योग्य वाटतं ते मी करतो. अजित पवारांची प्रतिक्रिया. काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो. अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट. अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी अतुल बेनकेंची पवारांसोबत भेट. अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट का घेतली हे अतुल बेनकेंनाच विचारा. अजित पवारांची भेटीवर प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं. अजितदादा आणि शरद पवार एकत्रही येऊ शकतात. शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंची प्रतिक्रिया. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होईल. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य. पवार आणि बेनकेंची भेट राजकीय नव्हती. राजकीय अर्थ काढू नका. खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम केलं ते आमचे. अतुल बेनकेंच्या भेटीवर शरद पवारांचं वक्तव्य. अजितदादा पक्ष सांभाळायला सक्षम. भुजबळ सुद्धा पवारांना भेटले म्हणजे ते काय पवारांसोबत गेले का? बेनकेंच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांचा आज शरद पवार गटात प्रवेश. सूर्यकांत पाटलांनंतर नांदेड जिल्ह्यातून दुसऱ्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी.